मसाला पराठ्यांसाठी 1 कप कणिक जिरं, ओवा आणि तेल घालून भिजवतच होते आणि फोन वाजला. आजचा बेत होता छोले आणि मसाला पराठे. पण मग बनवायला लागली झटपट अशी फ्लॉवरची भाजी. आता का, कशी, कशाला हे बघूच यात. अक्षरशः 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते. या सहज सोप्या भाजीमुळेच आजचे आमचे जेवण होऊ शकले. ज्या दिवशी माझं रेकॉर्डिंग असतं त्या दिवशी इतकी गडबड असते की मला स्वयंपाक बनवायला वेळच मिळत नाही. अशा वेळेस आदल्या रात्री मी या भाजीमध्ये घातलेले सगळे जिन्नस एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडं फक्त गॅसवर चढवते आणि बघता बघता भाजी होते तयार. माझं काम होतं आणि घरचे पण एकदम खुश होतात. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज माझी खूप धावपळ झालेली आहे कारण आज रविवार आहे आणि रविवारी नातेवाईकांचे फोन येतात. नातेवाईकांशी गप्पा मारण्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. तर आता मी एक झटपट भाजी बनवणार आहे, म्हणजे आमचं लंच तरी घेईल, नाही तर आज लंचचा आनंदी आनंदच. ही भाजी ऑफिसमध्ये जायच्या गडबडीमध्ये पण तुम्ही बनवू शकता. टिफिनला एकदम योग्य आहे, उत्तम आहे. तर अशी फ्लॉवरची भाजी आज आपण बनवतोय. सगळ्यांचा आवडता फ्लॉवर. इथे एक अगदी शीग लावून बोल घेतलेला आहे. 400 ग्रॅमचा फ्लॉवर होता. पानं आणि देठ काढल्यानंतर हा 275 ग्रॅम झालेला आहे. आणि इथे घेतलाय कांदा, असा एकदम पातळ पातळ उभा उभा चिरून घेतलाय. तो घेतला 75 ग्रॅम. 2 टोमॅटो घेतले, वजनाने आहेत 150 ग्रॅम. आणि एक आपल्या तळ हाता एवढा बटाटा घेतला, जो वजनाने आहे 100 ग्रॅम. आणि 2 इंच आलं. आणि आता लसूण घेणारे, लसूण आणि आलं ठेचून घेणारे. आणि टोमॅटो चिरायला घेते. बटाटा आणि टोमॅटो चिरून घेते. टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे करणारे, फार काही बारीक करत बसायची गरज नाहीये. सगळ्या भाज्यांचे ना एकसारखे तुकडे करायचे. हे टोमॅटोचे बारीक केले तरी चालतात, पण बटाटा, फ्लॉवर हे सगळे एकाच आकाराचे पाहिजे. म्हणजे कधीही कुठलीही भाजी बनवताना ज्या ज्या भाज्या तुम्ही वापराल त्याचा आकार एकसारखा ठेवा. तर टोमॅटो चिरून झालेले आहे आणि आता बटाटा चिरायला घेते. तर अशा प्रकारे बटाटा चिरून घेतलेला आहे आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवते, थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये, म्हणजे बटाट्यामध्ये मीठ मुरतं आणि भाजीत बटाटा छान लागतो. आणि पाण्यात ठेवला की बटाटा काळा पडत नाही. आणि आता ठेचून घेते आलं. लसूण नेहमी मी कापून ठेवते, त्याच्यामध्ये तेल घालून ठेवते. इथे 1 टेबलस्पून कापलेला लसूण घेतला. थोडंसं मीठ घातलं की आलं लसूण एकदम छान वाटलं जातं. 2 मिनिटात कुटलं गेलेलं आहे. आणि आता पटापट भाजी बनवायची कशी हे बघूया. त्याच्यात घालते साधारण 2 टेबलस्पून तेल. आता खरी गंमत आहे. अक्षरशः 10 मिनिटात ही फ्लॉवरची भाजी कशी बनते हे कळेलच. आता जिरं, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, हळद हे आपण फोडणीत घालून परतून घेतो. त्यामुळे भांड्यामध्ये भाज्यांचे थर लावताना तेलावरती पहिल्यांदा घालतीये जिरं, 2 छोटे चमचे जिरे, हा गेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि हे टोमॅटो. आणि ही गेली हळद व तिखट. आणि मग शिजायला अवघड ते अगदी पटकन शिजणारे असे पदार्थ क्रमाक्रमाने घालायचे. तर हे गेले बटाटे, हा फ्लॉवर, 3 छोटे चमचे किचन किंग मसाला घालतीये. तुम्ही गरम मसाला पण घालू शकता. गरम मसाला स्ट्रॉंग असतो त्यामुळे तो घातलात तर एखादा चमचा कमी घाला. तेलावर तमालपत्र राहिलं घालायचं, त्यामुळे आता घालतीये. आणि हे गेलं मीठ. आलं लसूण कुटताना मीठ वापरलं होतं त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ घातलंय. आणि आता 2 मिनिटं मध्यम गॅसवर हे भांडं असंच ठेवायचं, म्हणजे जिरं, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो पहिल्यांदाच जरा परतलं जाईल. आणि 2 मिनिटांनी भाजी ढवळायची. भाजी ढवळून झाली, त्याच्यावरती झाकण ठेवते. झाकणावरती पाणी घालते आणि मंद गॅसवर शिजवून घेते. तुम्ही तुमच्या आईला किंवा आजीला असं झाकणावरती पाणी घालताना नक्कीच बघितलं असेल, पण त्याच्या मागचं सायंटिफिक कारण माहितीये का? पाण्याच्या थंडाव्याने आत भाजीची जी वाफ जमलेली असते ती थंड होऊन त्याचं होतं पाणी आणि ते पाणी परत भाजीत जातं. त्यामुळे एकतर भाजी करपत नाही आणि भाजीतले फ्लेवर्स, जीवनसत्व वाफेबरोबर उडून न जाता भाजीतच उतरतात. झाकण काढून अधनमधनं भाजी ढवळून घ्यायची. मी ही अशी भाजी खूपदा बनवते. घरच्या सगळ्यांना खूप आवडते आणि मुख्य म्हणजे
चमचाभर पण शिल्लक राहत नाही, अगदी चाटून पुसून खाल्ली जाते. जोवर भाजी शिजते तोवर 1 टीस्पून भाजलेल्या मैद्यामध्ये मिक्स करते अर्धा ते पाऊण कप दूध. भाजीत पाणी अजिबात घालायचं नाहीये, त्यामुळे ज्या प्रमाणात भाजीमध्ये ओलावा हवाय त्या प्रमाणामध्ये दुधाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. भाजी शिजली की मग दूध आणि मैद्याचं मिश्रण घालायचं. त्यामुळे काय होतं ना, एकतर ग्रेव्ही दाट होते, भाजीला दाटपणा व एकसंधपणा येतो आणि मैद्यामुळे दूध फाटत नाही. एरवी भाजीमध्ये टोमॅटो असल्याने दूध फाटू शकतं आणि असं दूध घातलं की खूप सुंदर लागते भाजी. भाजीला एक प्रकारचा रिचनेस येतो. एखादा मिनिट भाजी शिजवली की भाजीला घट्टपणा येतो आणि मग त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं क्रीम. साधारण 1 टेबलस्पून क्रीम घातलंय. क्रीम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. हवं असल्यास घालू शकता, नको असल्यास अवॉइड करा. भाजी एकदम परफेक्ट शिजलीये, खूप मेंढ नाही आणि टचटचीत पण नाही. घरी एखादं जास्तीचं काम काढलं असेल किंवा ऑफिसला जायची गडबड असेल किंवा अगदी घरच्या पार्टीसाठी मग किती का लोक बोलवलेले असेनात, आदल्या रात्री फ्लॉवर बटाट्यात सगळे मीठ मसाले तेल घालून फ्रीजमध्ये ठेवलं की दुसऱ्या दिवशी 5 मिनिटांमध्ये एकदम चमचमीत भाजी तयार होते. हे मला बऱ्याच जणांनी विचारलं की माझ्या एप्रनवरती डिझाईन काय आहे. तर ही अबॉर्जिनल आर्ट आहे, ऑस्ट्रेलियन अबॉर्जिनल आर्ट आहे आणि कलरफुल आहे एकदम. मला हा एप्रन फार आवडतो कारण ह्याच्यावरती कुठलेही डाग पडले तरी दिसत नाहीत. तर अशी या एप्रनची कहाणी आहे आणि आपली भाजी तयार आहे. आणि भिजवलेल्या कणकेचे एकदम खुसखुशीत मसाला पराठे बनवायला घेते. आणि ही कणिकशी मस्त भिजलेली आहे आणि आता मी याचे गोळे करून घेते. 1 कप कणकेमध्ये 4 मोठ्या लाट्या झाल्यात. लाटीची अशी जाडसर पोळी लाटली की त्यावर तेल, तिखट व कोथिंबीर पसरायची. पोळी रोल करायची व त्याची अशी गोल गुंडाळी करायची. ही गुंडाळी उभी करायची आणि मधोमध कापायची, म्हणजे कणकेच्या या एका लाटीत 2 पराठे होतात. आणि अशा प्रकारे सगळ्या लाट्यांचे रोल्स बनवून व कापून तयार आहेत. बनवलेल्या रोल्सचे पराठे लाटायचे आणि मध्यम आचेवरती गरम तव्यावर उलट पालट करून शेकायचे. शेकून झाले की वरून सोडायचं तूप. ह्यामध्ये ओवा, जिरं, कोथिंबीर असल्याने ते फुगत नाहीत पण खुसखुशीत मात्र नक्की होतात. आणि अशा प्रकारे पराठे झालेले आहेत. तर मंडळी, अशा सोयीच्या आणि सोप्या रेसिपीज दाखवायचा माझा प्रयत्न असतो. सध्याच्या संत्र्याच्या सीझन मधले मी बरेचसे पदार्थ पोस्ट केलेले आहेत जे तुम्हाला इदर 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये मिळतील किंवा विकत घ्यायला गेलात तर अत्यंत महाग असतील. तर हे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये कसे बनवायचे हे रेसिपी बघितल्यावर तुम्हाला कळेलच. संत्र्यापासून बनलेल्या सगळ्या रेसिपीजच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या नक्की बघा. पण त्यासाठी चॅनल मात्र पटकन सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे एकदम झटपट भाजी आणि पराठे झालेले आहेत. भाजीचा काय सुगंध येतोय, फारच मस्त. अशी मस्त सुरेख झटपट भाजी, अक्षरशः 10 मिनिटात बनणारी भाजी आपली झालेली आहे. आणि एकदम खुसखुशीत गरमागरम भरपूर लेयर्स वाले पराठे पण तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया.